नकळत सारे घडले भाग 13। अन्वी लगेच त्याच्यापासून बाजूला होऊन वॉशरूममध्ये रेडी होण्यासाठी जाते। तयार झाल्यावर अन्वीच्या डोळ्यात पाणी येते। अन्वी तिचे डोळे पुसते आणि तिच्या चेहऱ्यावर खोटे हसू ठेवते। अन्वीला कामावर जायचे होते, त्यामुळे ती सगळ्यांसाठी नाश्ता करण्यासाठी खाली जाते। अन्वी खाली स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती। आता तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी कळायला लागल्या होत्या। अभय, अस्मिता, माधव आणि प्रतिभा जेवणाच्या ठिकाणी उपस्थित होते। अन्वी सर्वांना त्यांच्या आवडीचा नाश्ता देते। अधीरला जाग आली तेव्हा अन्वी खोलीत नव्हती। राधा येते आणि अधीरला कॉफी देते आणि निघून जाते। थोड्या वेळाने अधीरही पटकन तयार होतो आणि खाली व्हीलचेअरवर बसून हॉलमध्ये जातो आणि सर्वांना शुभ सकाळच्या शुभेच्छा देतो। त्यानंतर सर्वांनी नाश्ता केला। अन्वी पटकन नाश्ता करत होती। प्रतिभा तिला म्हणाली, बेटा हळू खा। अन्वी तिला म्हणते, आई मी जर हळू खाल्ले तर मला उशीर होईल। बेटा तुला उशीर नाही होणार, तू आपल्या कारमध्ये जा। अन्वीने हे ऐकल्यावर ती म्हणते, नाही आई, मला माझ्या हिमतीवर सगळं काही करायचं आहे। आणि नाश्ता करून सगळ्यांचा निरोप घेते आणि ऑफिसला जायला लागते। अन्वी नुकतीच घराच्या बाहेर आली तेव्हा तिच्या फोनवर मेसेज आला की आज कंपनीचे बॉस येणार आहेत, ज्यासाठी तुला तेथे असणे आवश्यक आहे। हे जाणून अन्वीने टॅक्सी पकडली आणि कंपनीमध्ये निघाली। ऑफिसला पोहोचल्यावर अन्वीने त्या टॅक्सीचे भाडे दिले आणि ऑफिसला आली। ती लिफ्टमध्ये गेली। लिफ्ट उघडताच अन्वी थेट तिच्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये धावली। तिने तिथे दरवाजा उघडला तेव्हा तिला काही लोक दिसले, ज्यांच्या पाठी तिला दिसत होत्या। अन्वीला वाटले की तिथे पूर्ण शांतता आहे आणि तिथले तापमान पूर्णपणे खाली आले आहे। अन्वी जरा पुढे आली तेव्हा तिला दिसले की तिच्यासोबत काम करणारे सर्व लोक डोके खाली करून उभे आहेत। मग सेल्फ विभागाच्या मॅनेजरने अन्वीला बघितले आणि समोर उभ्या असलेल्या बॉसला म्हणाला, बॉस, ही नवीन एम्प्लॉई या डिपार्टमेंटला जॉईन झाल्या आहेत। असे म्हणत त्याने अन्वीकडे बोट दाखवले आणि पुढे म्हणाला, हे मिस अन्वी आहे। मग तो अन्वीला म्हणाला, अन्वी, हे आपले CEO मिस्टर राजपूत आहेत। मॅनेजरचे बोलणे ऐकून अन्वीने शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघितले। अधीरनेही अन्वीकडे पाहिले आणि त्यांची नजर समोर येताच आश्चर्याने अन्वीचे दोन्ही डोळे विस्फारले। अन्वीच्या डोळ्यात भीती दिसत होती।